नमस्कार फ्रेंड्स, परत एकदा तुमचं स्वागत आहे वर्षा ब्लॉग्स मध्ये. मध्ये. आज आहे वटपौर्णिमा. आज वटपौर्णिमा निमित्त आमचा छोटासा एक ब्लॉग येणार आहे. तू काय 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 हा, काय जे काय जे गोष्टी करणार. करतो, काय काय परंपरा आहेत आपल्यावाल्या बघू आता. पहिली नाही, दुसरी नाही, आपली किती आहे? तिसरी. आमची थर्ड वटपौर्णिमा आहे आणि थर्ड वटपौर्णिमा आम्ही ब्लॉग केला आहे मेमोरी म्हणून. तर बघत राहा आम्ही काय काय करतो. आज माझे कामं वगैरे सगळं झाले. मी आता घरातली दिवाबत्ती करून मग नंतर बाहेरची करणार आहे आणि मग हर्षल आता आंघोळ करणार आहे आणि मग माझ्यासोबत येणार आहे. हर्षलने पण उपवास केलाय बरं का माझ्या. उपवास केलेला आहे, चहा खाली खाल्ली गेली सगळी आणि नंतर लक्षात आलं की उपवास करा. पण पोरं करतात का उपवास? त्याची इच्छा असं हे नाहीये. त्याची बायको सोबत काही काही करता काही नाही करत. त्याला असं काय असतं ते स्वतःच्या मनाने येतं. मनाने यायला माहित पाहिजे ना, करतात का नाही असं. असं करत नाही, कंपल्सरी नाही. ज्याची त्याची इच्छा नाही, माझी बायको करते तर मी पण करतो, असं असतं ते व्यवस्थित. तर आम्ही आता बघू काय करतोय आणि तुम्हाला दाखवतो. बघू राहा, मजा येईल. वर्षाची देवपूजा झालेली आहे. आता झाली ना वर्षा देवपूजा. आता पुढं काय करायचं? हे पूजेचं सामान काढून ठेवलेले आहे. हाच तो दोरा जो मला 7 जन्म बांधून ठेवणार आहे. हाच ना, हाच तो. किती 10 रुपयाचा दोरा 7 वर्षांपर्यंत नाही, 7 जन्मांपर्यंत बांधून ठेव. आम्ही बघा आता क्रिएटर झालेलो आहे, तर आम्ही बघा कुठे कुठे ट्रायपॉड आणि हे घेऊन चाललो रिंगला. आता आम्ही तिकडे जाऊन तयारी करणार आहे, शूट करणार आहे. शूट म्हणजे असंच नॉर्मल व्हिडिओ फोटो काढू, त्याच्यासाठी आम्ही हे घेतलं. आणि चला बाय, बघू पुढचे काय करतो. तयारी करायची आता जातो आम्ही तिकडे. खूप उशीर झाला आहे पण ठीक आहे. आता आमचा हा पसारा मांडला गेलेला आहे. प्रत्येक घरामध्ये असंच आहे. ज्या घरामध्ये टिकल्या बांगल्या असा पसारा दिसला, समजून घ्यायचं त्याची बायको मेकअप करून राहिली. आणि बायको एवढी सुंदर दिसते मेकअप करून, त्याचं काही नाही पसारा. माझी तयारी झालेली आता फायनली. आता 2 तासानंतर हा मला मॅच नाही करत आहे पण ठीक आहे. मी जातो घरी. मॅच नाही करत आहे. ही पण माझी बहीण. आणि हे बघ, आता ते दिवाळी यांच्या दोघांची पहिली वटपौर्णिमा आहे. कसे रेडी झालेले मी कशी दिसते दाखव ना. ते तुझे तांब्या घेऊन इकडे तिकडे दाखव ना मी कशी दिसते. फुल आउटफिट दाखव माझं फिट चेक. वा अर्चना केला ना माझं फिट चेक कशी दिसते कमेंट करा. आणि दिसतंय का? मला काहीच कळून नाही राहिलं बरं का. माझा मेकअप झाला तर नवरदेव पण रेडी करायचा थोडासा. देव काढाय मला नाही, गोरा आहे, काळजी घेत नाही फक्त. काही तुला असं वाटत नाही का माझ्या तयारीमध्ये एक गोष्ट मिसिंग आहे? सांग काय गोष्ट. पूर्ण याच्यात एक गोष्ट मिसिंग आहे. बांगड्या, मंगळसूत्र, कानातले, नाकातले सांगा गाईस, तुम्ही कमेंट करा तोपर्यंत. काय नाकातलं नाही, नाकात नाही घाललं. नाही, तुला गेस करायला लावलं. केलं ना, कोणीतरी केलं ना. लावून दे मग आता. कुठे हर्षल बोलला त्याच्याप्रमाणे मी नाकातला पण घालून घेतला. मला कितीपर्यंत सूट होत आहे ते ठीक आहे, पण चांगलं वाटतंय. माझ्याकडे बघ किती क्यूट डबी. क्यूट असं नाजूक लावून असं मस्त फ्रेम मध्ये चला पाय पाय व्यवस्थित आहे. आणि येतोय का? किती क्यूट ना. ये असं ये ना, मागे नाही आला. काय लिहिलंय? उलट दिसेल का? तामिळ केरळ दिसू राहिले. वर्षा मराठीमध्ये. आली माझ्या घरची लक्ष्मी आली, नटून थटून आलेली. ही पूजा आणली का आता? कोण येतो पहा. दिवसभर झोपल्या का? काहीच कामं नाही झाला. ही पूजेचं सामान आहे.
काय काय त्याच्यामध्ये? हे सगळं तिथं पूजा करायचं आणि हे इथे तिथं आहे ना सुवासिनींचं ओटी भरायचं, हे सामान सगळं ओटी भरायची आणि हे तिथं पूजा करायची ते सामान. हे सगळ्या बायांना द्यायचं ना? 5 बाया. मग 5 बाया कुठे सोडणार आता? आता आहे ना गल्लीमध्ये, तिकडे नाही राहते, गल्लीमध्ये ओटी भरायची. जायचं का? भरपूर गर्दी आहे का? आता मला चक्कर यायला लागले. मी पाणी सुद्धा नाही पिले. पाण्याचं सकाळपासून घोट एक पण नाही. पाणी पिले नाही, पाणी एक गोट पण नाही पिलं. भरपूर गर्दी. पडायला नको, बऱ्यापैकी गर्दी आहे. जेंट्स नाही आहे यावेळेस. माझ्या नावाचा दोरा बांधायची तयारी चालू आहे आता. एक गाड तर मानली गेली तर 7 तेरे बाकी 7 का 6 जेवढे असतील तेवढे. आता आमच्या इथं सगळे फोटोशूट चालू आहे, बाहेर कपलचं फोटोशूट चालू आहे. फोटोग्राफर फोटो वगैरे झालेले. आता एवढी डेंजर भूक लागलेली, जास्त भूक लागली. खूप जास्त भूक लागलेली आहे. मी डायरेक्ट शेक होते, माझी बॉडी शेक डायरेक्ट थरथरू राहिले, हात अशा हलवून राहिले. मी सगळे पाणी पिले तरी मला भूक लागत होती. 3-3:30 वाजले. किती वाजले? 3-3:30 वाजून गेले. मी तर अजून पाणी पण पिलेली. इतकी डेंजर भूक लागली. पण थोडा तो उपवासच झालेला झालाय उपास. मी पाण्यावरच नाही, चाय चहा पिला होता, खारी खाल्ली होती. तेवढं नव्हतं खायला, बाहेर होऊन गेला असता. हा होऊन गेला असतं मग त्यानंतर तर काहीच खाल्लं नाही. तिकडे दाखव तेव्हा काय झाले? पाणी सुद्धा पिलं नाही. एवढा कडक उपवास केला मी. तर उपास केला 2 वाजेपर्यंत पाणी पिलं नाही. डायरेक्ट पावला पाहिजे तू पावला. आणि नाही भेटला तर पुढच्या जन्मी दुसरा बिसरा भेटला तर नाही ना. भेटला तर नाही, त्याला परत या जन्मात एवढं ट्रेन केलेलं आहे मी. रेड फ्लॅग पासून ग्रीन फ्लॅग बनवून राहिली. तर मग परत पुढच्या जन्मात म्हणजे त्याच्यामुळे तुला पुढच्या जन्मी दुसरा नवरा नको असं. परत म्हणजे पहिल्यापासून त्याला सगळं शिकावं लागेल. काय ट्रेन भांड घासायला लावायला पाहिजे, धुणं धुवायला असं नाही. टॉवेल बेडवर नाही टाकायचा, हे नाही ते नाही, बारीक भरपूर गोष्टी आहे. हा म्हणजे याच्यासाठी पुढच्या जन्मात मीच नवरा पाहिजे असं तिचं म्हणणं आहे. ही सगळी ट्रेनिंग तिला द्यावी लागेल परत. मग एवढी मेहनत वाया जाईल माझी वाली. एवढ्या 3 वर्षाची मेहनत वाया जाईल ती. बापरे, मला म्हटलं प्रेम बी मी म्हटलं माझ्यावर म्हटलं उलटा पालटे ट्रेनिंग वाया जाईल याच्यामुळे. आता आम्ही फोटो काढतो. आता बघतो माझे फोटो बाकी एक पण नाही आले. आधी पाणी पिऊन घे. घरी आलेलो आहे. पाणी प्यायचं किती तासांपासून पूर्ण पिऊन जायचं. पूर्ण पिना थोडं 14 तास राहून गेले, अर्धा तास पाणी पिले. मी नेल्स केले. अरे माझ्या बहिणीने करून दिले नेल्स, दाखवायचे वगैरे. कोणाला करायचे असतील तर मला DM करा. आम्ही दमून गेलोय त्याच्यामुळे आम्ही चहा प्यायला बाहेर आले. आम्ही दमलोय पण आम्हाला चहा वाटत. आम्ही शॉपिंग करायला गेलो होतो पण आम्ही शॉपिंग तर काही केले नाही, काहीच भेटलेलं नाही आम्हाला. थोडंसं घेतलंय, थोडंसं 2-3 छोटे वस्तू घेतल्या आणि येऊन लागलो. काय बोलला? फायदा काय झालं? काय बोलला? काही नाही ना, आणि आवडत ना ऑप्शन दुसरा आहे. सुट्टीचा फायदा घेतला पाहिजे. बॉक्स मस्त वातावरण, इतकं भारी वातावरण झालंय ना. मस्त जोरात पाऊस पडायला पाहिजे. तब्येत बिघडली का मग? आम्ही एवढं दमलेलो आहे पण तरी आमच्या आग बाहेर यायची. भारी वाटत. जाऊ द्या जास्त खराब येतो जेवढं धक्का जोडायला तेवढं वरती पोहू राहिलं. ते त्याला वाटते मालिश करतोय का ते डोक्याला. वटपौर्णिमेचा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, लाईक करा आणि शेअर पण करा आणि सबस्क्राईब करा.
वर्षल ब्लॉग. बाय बाय. बाय बाय. याला वेळ ही आमची होती. बाय बाय माऊ.